आजचा आपला डिस्कशनचा विषय आहे, माझं बाळ व्यवस्थित जेवण करत नाही. हा प्रश्न प्रत्येक घरातील प्रत्येक मातेला पडणारा आहे. या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण हा डिस्कशनचा विषय निवडला आहे. तर आपलं बाळ व्यवस्थित का जेवत नाही? याला पालक जबाबदार आहेत का? तर काही गोष्टींवर पालकांनी पण लक्ष देणं जरुरी आहे. आपलं बाळ जेवत नाही म्हणून त्याच्यावर चिडचिडपणा करणे, त्याला जबरदस्तीने कोंबून घास भरवणे, गोष्टी सांगून त्याची इच्छा नसताना त्याच्यावर प्रेशरायझेशन करून त्याला जेवणास भाग पाडणे, ही एक पालकांची चूक आपण समजू शकतो. दुसरी गोष्ट, जवळपास बाळाचं लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी होत असतील, टीव्ही सुरू असणे, मोबाईल चालणे किंवा इतर बाळं खेळत असतील तर त्याचं लक्ष जेवणापेक्षा त्या गोष्टींवर जाऊन बाळ जेवणाकडे लक्ष देऊ शकत नाही. तिसरी गोष्ट, बाळ आपलं पोट भरल्यावरही जर जेवायला नकार देत असेल तरी त्याला काळजीपोटी माझ्या बाळाने आज कमी जेवला किंवा क्वांटिटीवर लक्ष ठेवून त्याला फोर्स करणे, हे पण एक आहे. तर त्यावरील उपाय काय करता येईल आपल्याला? हे जवळपास सर्व मातांना वाटते की माझ्या बाळाने भरपेट जेवलं पाहिजे, पण आपल्या बाळाची त्यावेळेस जेवणाची किती इच्छा आहे किंवा त्याला किती भूक आहे यावर त्याच्या जेवणाची प्राशन करण्याची क्वांटिटी अवलंबून राहते. काही बाळ एका वेळेस जास्त क्वांटिटीमध्ये जेवतात तर दुसऱ्या वेळेस त्याची क्वांटिटी कमी राहू शकते. जर बाळ फार कमी क्वांटिटीमध्ये जेवण करत असेल तर त्याची जेवणाच्या वेळा मल्टिपल टाइम्स ठेवून स्मॉल क्वांटिटी आणि फ्रिक्वेन्सी वाढवून आपण ते ॲडजस्ट करू शकतो. दुसरी गोष्ट, बाळाच्या जेवणाला होणारे डिस्ट्रॅक्शन यापासून त्याला दूर ठेवून शांततेत आपण स्वतःहून पण बाळावर न चिडता जर त्याला शांतप्रमाणे जेवू घातले तरी पण हा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो. तिसरी गोष्ट, जेवणाची वेळ निश्चित करणे. आपल्याला वाटते तेव्हा बाळाने जेवावे असे न करता सकाळी, दुपारी, संध्याकाळी एक वेळ निश्चित करून त्यावेळेसच बाळाला जर आपण जेवायची सवय लागली तर त्यावेळेस त्याला भूक जाणीव होऊन ते स्वतःहून आपल्याला जेवण मागायला सुरुवात करेल. तर अशा बाबतींमध्ये ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर पण जर आपल्याला सेम प्रॉब्लेम जर पुन्हा पुन्हा जाणवत असेल तर वैद्यकीय सल्ला कधी घ्यायचा याबद्दल आपण काही बघूयात. जर आपलं बाळ वारंवार अन्न प्राशन करण्यासाठी रिफ्यूज करत असेल किंवा नकार देत असेल आणि हे जर भरपूर आठवडे असे सुरू असेल तर आपण वैद्यकीय सल्ला घेऊ शकतो. दुसरी गोष्ट, बाळाचं वारंवार पोट दुखणे, त्याचं उलटीचं प्रमाण जास्त असणे, त्याला घशात गिळायला त्रास असणे, घसा दुखणे किंवा डिहायड्रेशन, अशक्तपणा, बाळाचे वजन झपाट्याने कमी होणे किंवा बाळाची उंची ही सरासरी त्याच्या वयाच्या मुलींपेक्षा कमी असणे, तर अशा बाबतीत तुम्ही पुष्पलता डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय अंबी येथील बालरोग विभागाला भेट देऊन आपल्या शंकांचे निरसन करू शकता. धन्यवाद.